उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, मला आपल्याला एक खरंच महत्त्वाचा विषय निदर्शनास आणून द्यायचा की अध्यक्ष महोदय, मला ज्ञानराधा नावाची मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांचं जवळजवळ 100च्या वर क्रेडिट सोसायटीचे वेगवेगळे शाखा आहेत आणि अध्यक्ष महोदय काही शेकडो कोटी, हजार कोटीच्या दरम्यान जवळजवळ त्यांच्या ठेवी असतील. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की कंप्लीटली हा जो काही क्रेडिट सोसायटी आहे ही आता त्यांची ठेवी त्यांनी चुकीच्या मार्गाने वापरल्या. त्यांचे वेगवेगळे उद्योग, आपण द कुटे नावाचं आपण तुम्ही पाहताय की ऑइल आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळे रिअल इस्टेट मध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे अध्यक्ष महोदय त्यांचा संपूर्ण बिझनेस कदाचित तिकडे लॉस झाला असेल, काय झाला असेल, पण आज या क्रेडिट सोसायटीच्या सगळ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे जे वापस काढायचे अध्यक्ष महोदय ते मिळत नाहीत. गोरगरीब लोकांनी थोडं यांनी आकर्षक व्याजदर दिल्यामुळे खूप मोठ्या पद्धतीने ठेवी ठेवण्यात आल्या आणि छोट्या माणसांच्या ठेवी आहेत. म्हणजे अगदी कुणाचं 50,000 असेल, काबाड कष्ट करून रोजंदारी करून 1 लाख रुपये ठेवला असेल, पण असे खूप संख्या आहे आणि त्या सगळ्या संख्येच्या लोकांना आज अध्यक्ष महोदय मोठ्या पद्धतीने त्यांचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे. काही लोकांच्या तर मोठ्या धनिकांच्या 1-1 कोटीच्या पण आहेत, 2-2 कोटीच्या पण आहेत. पण अध्यक्ष महोदय, या सगळ्यांचा संसार रस्त्यावर आलेला आहे. त्यांना मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, लग्नाचे प्रश्न आहेत, मुलींच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भाने अत्यंत गांभीर्याने माझं म्हणणं आहे आदरणीय दादांनी यामध्ये लक्ष घालावं आणि कुठल्याही परिस्थितीत या लोकांचे ठेवीचे पैसे कसे वापस दिले जातील. अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर 25 केसेस दाखल झालेल्या आहेत. 25 केसेस पोलीस स्टेशनला दाखल झाल्यात, पण त्याच्यात काही होत नाही, वेळ काढूपणा चाललेला आहे. अध्यक्ष महोदय, जवळजवळ ऑक्टोबर पासून तर आज आता जून आहे, म्हणजे जवळजवळ 8-9 महिने झाले धरणे आंदोलन, रस्ता रोको, उपोषण सगळे मार्ग झाले अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून आता आत्महत्या केल्याशिवाय या लोकांना गत्यंतर राहिली नाही अशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे. आणि त्यामुळे अशा घटना घडण्याच्या अगोदर आता खूप म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेलंय. या दृष्टिकोनातून ताबडतोबीने त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून, काय जे सुरेश कुटे असतील, त्यांच्या मिसेस असतील, या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून अध्यक्ष महोदय हे पैसे दिले पाहिजेत, अन्यथा हा फार मोठ्या पद्धतीने अन्याय लोकांवर होईल असं माझं या निमित्ताने सूचना आहे. अध्यक्ष महोदय.